हरे राम 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 हरे राम हरे राम हरे राम हरे राम गोपाल कृष्ण भगवान गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान सस्मरे नित्यं वेदवान् विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् सरस्वती प्रणदाद सर्वकार्यार्थ सिद्धये मातृदेव भव आचार्य देव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल लोकाभिरामं मृणरंगधीरं कारुण्यरूपं हे निघून गेले ऊपर नाटकून जाते त्याच्यात संपलं की मग मी लावून जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं ते काय म्हणतो सासरे जावई काही गोष्टी करता म्हणे कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय गोविन्दाय दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण वाराणस्यां भैरवदेव संसारभयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन। श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय। राजाधिराज रामचंद्र भगवान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम नमः पार्वती पतये हर हर महादेव। कांत स्मरण जय 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 रघुवीर। धर्मराजाने प्रश्न केला, काल सांगितला होता, पितामह दयाळू भक्ताचं वर्णन सांगा. कसा पाहिजे तो भक्त? स्वामी भक्त आणि एव दयाळू, म्हणजे तो दयाळू पाहिजे आणि स्वामीच्याशी एकनिष्ठ पाहिजे. आज एकनिष्ठ असणाऱ्या लोकांची कमतरता झाली. तर त्या महाभारतामध्ये त्याच वेळेला भीष्मपितांना महांना विचारलं, हे धर्मराजा, या विषयामध्ये पोपट आणि इंद्र यांचा संवाद आहे. प्राचीन इतिहास सांगतो, काशी राजाच्या राज्यामध्ये एक व्याध होता. त्या व्याधानं आपल्या बाणाला विष लावलेलं होतं आणि तो मृगाला शोधत होता. काल सांगितलं तुम्हाला की विष लावलं की त्या विषानं तो प्राणी जास्त हळतो आणि ताबडतोब मरतो. कालही म्हणलं की आजही लोक विष टाकताय धान्यात, अन्नात, याच्यात त्याच्यात, आणि त्याच्याने लोक त्रस्त होत आहे. उत्पन्न जास्त पाहिजे आणि त्यामुळे सगळे त्रस्त होत आहे. सर्दी ही 850 रुपयाने जाते हल्ली, नाही तर पूर्वी 60-50 रुपयात सर्दी जायची. 850 रुपये गोळ्या आहे. वाफ घेतली तर चालली जात होती, आता वाफेनं पण जात नाही.
म्हणजे किरकोळ आजारसुद्धा माणसाला या विषामुळं सहन होत नाही आहे. डोळे आले तर बकरीचं दूध डोळ्यावर ठेवलं की डोळ्याची उष्णता चालली जायची. आता 800 रुपयाचे 3 ड्रॉप टाकले तरी जात नाही. बाकरे डॉक्टर 90 रुपयात ऑपरेशन करायचे, आता 1 लाख रुपये तरी चष्मा लागतो. असं आहे. म्हणून हा व्याधी उपाशी होता. म्हणून याने ते विष लावलेला बाण असा मारला तर मृग पळून गेला आणि तो बाण त्या झाडात घुसला. ते विष त्या झाडामध्ये इतकं लवकर पसरलं की झाड खाक झालं, पानं खाली पडली. पण त्यामध्ये असलेल्या खोप्यामध्ये एक पोपट होता, तोता. त्याने झाड सोडलं नाही. त्या व्याधाने पाहिलं की हा पोपट का बाहेर निघत नाही, तर तो स्वामी भक्त होता. तो बाहेर पडत नव्हता. तेवढ्या वेळात इंद्राला वाईट वाटलं आणि इंद्र ब्राह्मणाचं रूप घेऊन, पहा मी तो प्रत्येक ठिकाणी ब्राह्मणच बनता असं आहे. ब्राह्मणाचं रूप घेऊन पृथ्वीवर उतरला आणि पक्षाशी बोलायला लागला. इंद्राच्या प्रभावानं पक्षाची भाषा सुटून मानवाची भाषा आली. इंद्राचा प्रभाव होता. इंद्रामध्ये एवढी शक्ती आहे, इंद्र सगळं देऊ शकतो. म्हणून कर्मकांडामध्ये पहिल्या प्रथम इंद्राची पूजा आहे. सकाळी सुद्धा पूर्वे इंद्राय नमः हे म्हणावं लागतं. तर इंद्र हा देवांचा राजा आहे. त्यानं त्या पक्षाला विचारलंय की ते हे झाड जळून गेलं तरी तू सोडत नाही. त्यावेळेला पक्षी बोलायला लागला, महाराज नमस्कार तुम्हाला. म्हणे मी कोण आहे, मला नमस्कार करतो? तुम्ही इंद्र आहात. तुम्ही इंद्र आहात असं म्हटल्याबरोबर हा इंद्र एकदम गार झाला. एक पोपट मला ओळखू शकतो, काय आहे याच्यामध्ये, काय शक्ती आहे? आणखीन इंद्राची जिज्ञासा झाली की कशाच्या बळावर हा मला ओळखतो. ते पुढे आहे आणि हे पुढे आहे. ते काल त्यामुळेच गडबड झाली आणि प्रवचन लवकर सुटलं. लगेच फोन, काबर प्रवचन लवकर सुटलं. म्हणून पृथ्वीवर मस्तक ठेवून नमस्कार इंद्राला केला. देवराज आपलं स्वागत असो. आपल्या तपोबलानं मी हे ओळखतो. मी तुम्हाला ओळखलं. इंद्र मनातल्या मनात अद्भुत आनंदित झाला की हे विज्ञान कसं आहे. त्यावेळा तो पोपट म्हणाला, या वृक्षाच्या खोप्यामध्ये माझा जन्म झाला, मी वाढलो. मग आता याच्यावर अरिष्ट आलं म्हणजे माझ्यावर अरिष्ट. तर याच्यावर अरिष्ट असताना याचा त्याग मला करायचा नाही, कारण हा माझा स्वामी आहे, याने मला सांभाळलं आहे. आणि आपण बापांना वृद्धाश्रमात टाकतो. ऐकणाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण नुसतंच ऐकतो प्रवचन. एकदम लवंगी मिरची झालं. सिद्धांत लक्षात ठेवा की याने मला सांभाळलंय. याच्या आपत्काळात मला याला सोडून जाणं स्वामी भक्त. आपण आपत्काळामध्ये सोडून जातो. आता एक जोडपं आलं, मी त्याला म्हटलं का रे? म्हणे आई गेली. आईने सांगितलं होतं म्हणे
पहा, माणसाला दर्शनाची, देवाची किंवा संताची प्रीती असली तर माझा 1 महिना झाल्यानंतर देवळात जाऊन देवाला, रामालाही सांगशील आणि दादालाही सांगशील की मी निघाली, पण जाताना थोडा त्रास झाला, पण सौभाग्य जाते याचा आनंद होता. म्हणजे पहा निरोप, आत्ता तो गेला. मी त्याला म्हटलं, मी शिरसोलीहून येत होतो दर्शनाला, आईचं दोघे नवरा बायको आले. म्हटलं का रे आज काय एवढ्या रात्री? म्हणे आई गेली वसुबारसच्या दिवशी, पण निरोप दिला. देवाला निरोप द्यायचा. 8 दिवस पॅरेलिसिस झाला, पण याचा आनंद आहे मला, वादी होऊ द्या. काय गेली? म्हटलं रामाला सांगितलं का मी जाऊन सांगू परत? नाही म्हणे, मी रामाला सांगितलं. अंतिम निरोप. आणि बुद्धीत राहणं महत्त्वाचं काय आहे, हे बुद्धीत राहिलं पाहिजे. महिनाभर जाऊ नको म्हणे, महिन्यानंतर जा मंदिरात. एक भक्ताचे जे प्रसंग आहे, आणि नेमका तो स्वामी भक्त दयाळू विषय निघाला. शुकानं सांगितलं झाडाला पत्ते नाही म्हणून काय मी इथून चालला जाऊ? इतक्या दिवस त्या पत्त्यांमध्ये मी रमलो, राहिलो. ज्यांनी मांडीवर घेतलं, पाठीवर घेतलं, अंगावर फिरवलं, तीर्थयात्रा घडवल्या, शिक्षण दिलं, शाळेत नेऊन पोहोचवलं, त्यांना सोडून द्यायचं? काय महाभारत आहे? अनुशासन पर्व आहे. काय धर्म आहे? काय वागणं आहे? सासूने त्रास दिला म्हणून सुनेने नाही, तो त्रास माझ्या नशिबात होता, मी आता सेवा करीनच. जे स्वामी भक्त असतात, कारण माझ्या पतीची कोण आहे? सिद्धांत समजला. त्या घरी जाणं, इथे काय आहे? हेच घर आवडतं का? असं बोललं जातं. मला हा जो खोपा मिळाला होता, त्यांच्या पोटात खोपा, म्हणजे बा खोप्याचं वर्णन केलं, खोपा झाडाच्या पोटात असतो, तर मला त्यांच्या पोटात जागा होती. आता मी सुद्धा इथे असाच राहीन, आणि ज्याप्रमाणे झाड जाईल त्याप्रमाणे मी सुद्धा एक दिवशी जाईल. उठून बाहेर जाणार नाही, चारा खाणार नाही. कारण माझ्या बुद्धीची इथे आज परीक्षा आहे. भीष्म पितामह म्हणतात, धर्मात्मा शुकानं इंद्राला ही गोष्ट सुनवली, आणि इंद्राने मोठा श्वास घेतला. कारण हा सगळ्या लबाड्या करतो. कोण? याच्यात ताकद आहे, पण याच्यासारखा लबाड कोणी नाही. दुसऱ्याचं वैभव याला सहन होत नाही. नरनारायण तपाला बसले तरी याने पाहिलं की हे आपलं इंद्राचं पद घेतील, म्हणून उर्वशी पाठवून दिली. नरनारायण म्हणे घे आमच्या मांडीतून दुसरी उर्वशी. एकदा पद मिळालं की ते पद टिकवण्याकरता हे मोठे माणसं काय लबाड्या करतील याची गॅरंटी नाही. सगळ्यांना कॉपी झेरॉक्स करून लोकसभेत, राज्यसभेत, विधानसभेत वाटली पाहिजे की काय जबाबदारी आपली. पण आपण जबाबदारी पार पाडू शकत नाही. कारण स्वामी भक्त आणि दयाळू ही गोष्ट नाही. असे काही लोक नौकर असताना घरी काही काम असलं तरी आम्ही मालकाच्या कानावर घालून येतो, ते वाट पाहतील. तो निरोप देऊन येतो की माझ्या घरी अमुक अडचण नाही, मला येता येत नाही, मग येतो तो मालकही म्हणतो का रे फोन करून, नाही ते तुमच्या कानावरच घालायला पाहिजे. असे आजही तर लोक स्वामी भक्त आहेतच. ज्याप्रमाणे मी आत्ताच सांगितलं ना की बाबा आपण करुणाष्टक म्हणताना आपल्यात सुरुवातीला ती करुणा येत नाही. आता ऐका, तुम्हाला साधन झालं आहे मोबाईलमध्ये, ते बरोबर करुणा संगीतामध्ये करुणेचा लय उचलतात
आज जसं ही भैरवी उचलली जाते शेवटी सगळ्यांना मोठ एकदा करून देतात, तर तसे नाही. तो स्वरच तसा म्हणावा लागतो. तो स्वर म्हटला की मग त्याच्या योगानं आपल्या शरीरामध्ये ते जे ध्वनी आहे ते जातात आणि मग आपल्या डोळ्यातून अश्रू पडतात. नाहीतर अश्रू येणं सोपं नाही आहे. दुःखसुद्धा कळकळीचं असलं तरच अश्रू येतात. देहदुःख झालं तरच अश्रू येतात, नाही तर अश्रू सहजासहजी येत नाही. म्हणून करुणाष्टक, करुणापारा वारा वरुणालय गंभीरा, त्याला तो स्वर द्यावा लागतो. त्यावेळेला ते प्राप्त. हळूहळू जसं जसं आपण करत जातो भावपूर्ण रसपूर्ण. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये भक्तीचं वर्णन केलं आहे. पावसाळ्यामध्ये ज्याप्रमाणे नदी वरवर वरवर येते त्याप्रमाणे भक्ती ही दिवसेंदिवस वाढत गेली पाहिजे. जोपर्यंत भक्ती वाढत नाही तोपर्यंत तिच्या पोटी ज्ञान वैराग्य उपजत नाही. भक्ती ती या पोटी बोध काकडा ज्योती पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती. म्हणून त्यावेळेला हे झाड ज्या वेळेला हिरवं कच्च होतं त्यावेळेला मी किती आनंदाने इथे खेळत होतो. या झाडाच्या पानाला पाहून मी प्रसन्न झालो आणि या झाडाची फळं मी खाल्ली म्हणून असा टवटवीत राहिलो. माझी बालपणामध्ये याने रक्षण केलेलं आहे. त्याच्यावर आक्रमण झालं म्हणजे माझ्यावर आक्रमण झालेलं आहे. माझी ही भक्ती दयारूपी धर्म सोडून मी दुसरीकडे जाणं हा धर्म नाही. तर इंद्रदेवा तुम्ही माझ्या मालकावर कृपा करा. कोण म्हणताय? पोपट म्हणे काय कृपा करू? तुम्ही देवाचे इंद्र आहे म्हणे. तुम्ही नुसता स्पर्श केला तर हे सगळं हिरवं होऊन जाईल. अरे म्हणे याला हे पण माहिती आहे. ज्याला देव माहिती आहे त्याला इंद्र माहिती असणं काही विशेष नाही. कुबेर तुझा भांडारी आम्हा का फिरवेशी दारोदारी. व्यंकटेश स्तोत्र हे स्तोत्र म्हणून सुद्धा आपल्या डोक्यात हे विषय ठेवले पाहिजे. आपण नुसतं वाचतो पोथ्याची पानं आणि शेवटी असं करून पूर्ण होतं ते व्यंकटेश स्तोत्र. तर ते शब्द आपल्या बुद्धीमध्ये पक्के बसले पाहिजे. 8 दिवस झाले माऊलीची ओवी येते रोज. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशी राजे सकळ सिद्धी. सगळ्या सिद्धी जर त्याच्यावर अवलंबून आहे तर मग बाकीची चिंता करायची काय गरज आहे. म्हणून भगवंताचे भक्त जे आहे ना ते एकच शब्द वापरतात, वाहू हा संसार देवा पाहिजे. ठेविले अनंत तैसेची राहावे. आणि त्यांचे ते प्रसंग निर्माण होतात. इंद्राला समाधान झालं. हा इंद्र सहस्राक्ष आहे म्हणजे 1000 डोळे आहे त्यालाही समाधान झालं. त्याने आपल्या काडीने स्पर्श झाडाला केला आणि झाड हिरवंगार झालं. झाड हिरवंगार झालं आणि आनंद झाला. सगळं जीवन त्याने झाडाचं जे शक्तिहीन झालं होतं ते केलं. पोपटाची कोमळ वाणी ऐकल्यावर इंद्राला प्रसन्नता झाली आणि इंद्राला कळालं हा दयाळूपणाचा संतुष्टपणा आहे. मग म्हणे तू काही वरदान माग आता. म्हणे मी मागून घेतलं तुमच्या लक्षात नाही आलं का? याला हिरवळ केलं म्हणजे मी सुखी झालो. काही वरदानच नाही ना. मालक सुखी झाला. मग आता हे जर सगळ्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी लक्षात ठेवलं की आपण चांगलं काम केलं म्हणजे माल चांगला होईल आणि माल चांगला झाला की तो विकला जाईल आणि विकला गेला की नफा येईल आणि आपलं कारखाना.
आपण पैसा घेतो पण काम कसंही करतो आणि कारखाना शेवटी बंद हे समजायला पाहिजे. एकही कारखाना त्याच्यात नाही लिहिलेला, घरी जाऊन वाचता तुम्ही. बरं मी काही खिचा ठेवत नाही तर खिच्यातून सांगतो. ते त्याच्यातून तत्व सांगावं लागतं. वस्तुस्थिती काय आहे? आज कोणालाही काम नको आहे. मालक खड्ड्यात गेला तरी चालेल. अरे स्वामी भक्तीत राहिली नाही तुमची. आपण जिथे कर्म करतो, शेतकऱ्याला तुसतूस करून गाडीत बसवावं लागतंय. ही काय पद्धत झाली? कामच करायचं नाही कोणाला, मधली सुट्टी मागताय. त्या बँकेमध्ये आतापर्यंत असं होत नव्हतं. आता लंच टाईम होऊन गेला त्यांचा. पूर्वी तिथल्या तिथे पाणी प्यायचे, तिथे तिथे चहा प्यायचे ते. आता लंच टाईम आहे आणि बाहेर लोक सगळे उभे राहतात. म्हटलं का रे गर्दी काय? लंच टाईम. एकदा 11ला आला की 5पर्यंत काही नव्हतं. असं आहे. तेव्हा पगार कमी होता, तेव्हा काम चांगलं होतं. आता पगार जास्ती आहे, काम खराब झालं. शंकरराव चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते ते 10:30ला 5 कमी असताना ऑफिसवर हजर राहायचे. तर सगळं ऑफिस म्हणजे लोकलसुद्धा वेळेवर धावायला लागल्या होत्या. एकच मुख्यमंत्री. परत तसं कोणी झालं नाही. साडे 10 म्हणजे 10:30 आणि 5:30 नंतर कोणी थांबायचं नाही ऑफिसमध्ये. थांबेल त्याला पाहिजे. ही एक किमया आहे. म्हणून ज्याचा धनीने पास त्याचा पुढारीचा नाश. म्हणजे मालकच चांगला पाहिजे. मुख्यमंत्री जर 2:45 वाजता आला तर मग बाकीचं काय घर आहे? तेव्हा तर काही CCTV नव्हते, नाही तर कधी असते तर आणखीन कडक झालं असतं ते. लोकल शाळेत जायचं. म्हणून रत्नच पाहिजे. वृक्षाची प्रसन्नता झाली. सगळ्या शाखा फांद्या पूर्वत झाल्या, संपन्न झाल्या आणि दयापूर्ण वागल्यानंतर इंद्राला सुद्धा दयेचं महत्त्व कळलं. धर्मराजा आणि सगळ्यांचा दयाळू आहे. हा तुझ्या घरी पाणी भरतो, द्वारकेचा राणा. अरे खरा तू दयाळू आहे. ज्याच्यामध्ये धर्म आहे तोच दयाळू आहे. याचं नाव दयाळ आहे. हा ज्याच्यावर कृपा करेल तो खरा दयाळू होतो. मग याची कृपा कोणावर आहे महाराज? म्हणे भक्तावर. म्हणून भक्त शब्दाला काना नाही, मात्राने, वेलांटीने, अनुस्वारने, फक्त जॉइंट आहे. म्हणून भक्ताला कोणीच नसतं. मग ते कसे असतात? भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पास निवारून या. संसार करता पण विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन धन जगात राहतात पण तनाने, मनाने नाही. आपलं संसारात तन मन खराब होत आहे. पाहणं लोकांचं किती भलं होऊन गेलं. तू काळ असतो बाबा हा. तुझा काळ लवकर होता, आता त्याचा काळ आहे. त्याचाही काळ जाईल, दुसऱ्याचा काळ येईल. काळ हा थांबत नाही. रावणाने काळाला जिंकण्याचा प्रयत्न केला तर बेशुद्ध पडला. शेवटी मंदोदरीवर संकट पडलं की काय करायचं. म्हणून लंकेमधल्या देवीला शरण गेली. म्हणे तुझ्या नवऱ्याने सगळ्या देव्या भ्रष्ट केलेल्या आहे, कुठेच नीती ठेवली नाही देवळामध्ये. आणि नीती न ठेवल्यामुळे आजही देवळांमध्ये नीती राहिलेली नाही आहे. सगळे असे बोचकतात ते.
द्रव्याचा विनियोग नीट झाला पाहिजे. द्रव्याचा आज केळं जास्ती आल्याने म्हटलं एक एक वाटून द्या. मी तिथला प्रसाद यांच्या हातात आणून टाकतो. आठवलं? कारण तो प्रसाद आहे. काही लोक प्रसाद असला की इकडून येतात आणि परत तिकडून येतात. त्यांना वाटतं काय कोणाला दिसत नाही, मला बरोबर दिसतोय, आज तिसऱ्यांदा प्रसाद घेतोय. प्रसाद एकदाच घ्यायचा. प्रसाद एकदाच घ्यायचा. म्हणून त्यावेळेस मग मला एकाने विचारलं आज केळांचं काय. म्हटलं मार्गशीर्षातले गुरुवार. पिवळं लक्ष्मी मिळाली पाहिजे. आता पुढच्या गुरुवारी तू नको आणू म्हटलं. नाही तर तूही तिच्या मागे लागून जायची. असं आहे ते. भाऊ मला म्हणे आळकुंड काय म्हटलं. असं आहे ते. म्हणून सणावाराला हळकुंडाचं तोरण लावायला सांगितलं आहे शास्त्रानं. दरवाजाला विड्याचं पानाचं लावलं आहे. विड्याचं पानाचं मंगल आहे, हळकुंडाचं शुद्ध आहे. प्रत्येक आंब्याचं पारण त्याचा जो मोहर येतो त्याचा जो वास आहे तोच त्या पानाला आहे. म्हणून आपण प्लॅस्टिकचं आणून लावून ठेवतो की कोणा लावायची गरजच नको. रांगोळीचं सुद्धा स्टिकर. त्यावेळेस शुकाचा सहवास इंद्राला घडला. इंद्रापासून ज्ञान मिळायच्याऐवजी शुकापासून इंद्राला ज्ञान मिळालं. काय? स्वामी भक्त होण्याचं. आता भाग्यात अपेक्षा आणि पुरुषाची श्रेष्ठता याचं ज्ञान सांगा असा प्रश्न केला आहे. धर्मराजा म्हणाला महाराज दैव श्रेष्ठ का पुरुषार्थ श्रेष्ठ या दोघांमध्ये कोण मोठं आहे. काही लोक महाभारताचं असं वर्णन करतात की फक्त शांती पर्वत ऐकण्यासारखं आहे. बाकी आता अनुशासन पर्वात काय सांगितलं ते ऐका. तुम्हाला सुद्धा असा प्रश्न पडतो की प्रयत्न करायचे का भाग्य करायचे. अहो असं आढळतं की प्रयत्न करणाऱ्याला कमी मिळतं आणि कमी प्रयत्न करणाऱ्याला जास्त मिळतं. असं मग हे कसं. आपण म्हणतो ते शेगावला जाताना म्हणून, साईबाबाला जाता म्हणून. आता प्रत्येकजण शेगावनाला काल आमचे डॉक्टर आले ना, त्यांनी सांगितलं म्हणजे दादा एकदम सुंदर. म्हटलं मी 2000 साली गेलेलो आहे. येताना महाराज इथेच आहे ना दर गुरुवारी गजानन महाराज. ते आपल्याजवळ आहे असं समजून राहा. साईबाबा आपल्याजवळ आहे असं समजून राहा. स्वामी समज एकदा जाऊन आलो ना आपण मग ते आपल्याजवळच पाहिजे. काही लोक दर गुरुवारी जाणार आहे पण खोटं बोलणं सोडतच नाही. त्यांना आवडणार नाही ते. सत्यम वद धर्मम चर. भीष्म पिता म्हणाले धर्मराजा या विषयामध्ये वशिष्ठ आणि ब्रह्मदेवाचा संवाद आहे तो ऐक. वशिष्ठानं आपल्या पितांना म्हणजे ब्रह्मदेवाला विचारलंय प्रारब्ध मोठं का माणसाचे प्रयत्न मोठे. या सगळ्या श्लोकाचं एकच श्लोक समर्थांनी केलं आहे. प्रारब्ध माझे सहसा टळेना तुझ वीण रामा मज कंठवेना. कौ भगवान जिच्या जवळ तिचं वस्त्रहरण होतं. कारण मागच्या जन्मामध्ये बोलून गेलेली होती. दुर्वास ऋषीचा अपमान केला होता. कसला अधिक मान लावणार नाही. दुर्वास म्हणे जा मित्राची मुलगी आहे म्हणून तुला श्राप देत नाही पण तुला भोगावं लागेल. ते भोगावं लागेल. शंकराजवळ गेली पती दे पती दे पती दे 5 वेळा बोलली. शंकर म्हणे तर असतोच म्हणून त्या महादेवाच्या मंदिरात जास्त बडबड करायची नाही तर 25 होऊन जायचे.
मी किती दिवसात खाली उतरलो तो पाहून घेतो, कोणी नाही ना. आजच मला कोणीतरी सांगितलं, म्हणून दादा तिथला नवा तांब्या गेला. म्हटलं मी तुम्हाला सांगितलं आहे तांब्याचे तांबे ठेवू नका. मग दारूवाला पिशवीत टाकून घेतो, मोडून टाकतो आणि दारू पिऊन येतो. ते स्टीलचेच पडू द्या तिथे. नेहमी ते मातीचे ठेवले होते मागे की कोणीच देणार नाही. करल तर काय तो फोडेल, असं आहे. परवा कोणी कळसे म्हटलं भाऊ तू लाव, पण कोणी माणूस पडला की तो आम्हाला शिवाय देतो. मी सणावाराला लावून देईल तुझी कळशी, नाही तर जिथे नसेल तिथे देऊ नये. कारण ते आज आता आम्ही त्यांना सगळं पुसायला लावलं ते. कारण हे लक्षात येत नाही माणसाच्या, आपण करतो काय, पाणी टाकतो पण मग कसं टाकलं पाहिजे ते. आता भाऊ आला ना तर तो म्हणे आम्ही लहानपणी तिकडे जातच नव्हतो म्हणे, देवीच्या मंदिरात घाबरत होतो, कारण तिथे वातावरण नव्हतं. जेव्हा ते आईसाहेब बसल्या, वातावरण झालं, तेव्हा त्या मंदिरात वातावरण निर्माण करावं लागतं, मन आकर्षित करावं लागतं. वातावरणाने आनंद निर्माण होतो. बिना बीजाची कोणतीही गोष्ट उत्पन्न होत नाही, सिद्धांत सांगितला आहे. पूर्ण होणार नाही तो आज, पण थोडा सांगतो. बीजापासून बीज उत्पन्न होतं. आपल्याकडे आतापर्यंत बीजापासून बीज, आता यांनी बीजापासून बीज उत्पन्न होईल असं ठेवलेलं नाही आहे. नवीन बीज देत आहे ते, आणि तेच पेरावं लागतं, आणि ते उगवत नाही आहे. पूर्वी पावशेरभर जिवारी जर दुसऱ्याला दिली तर त्याची जिवारी आल्यावर तो अर्धा शेर देत होता. असं तुमच्यासारखे इतके पैसे घेऊन नाही, आणि नाही उगले यायचं नाही रे, उगले नाही, आपलं बेने खराब. आता ते दुकानवाला पडून जातो आणि तो कृषी मंत्री पैसे घेऊन येतो त्याच्याकडून. मराठवाड्याचा आहे ना तो, असं आहे ते. म्हणून ते म्हणतात बीजापासून बीज उत्पन्न होतं आणि त्यानुसार फळ मिळतं. तसं आपण पाप पुण्याचं बीज पेरतो आणि त्याचं फळ मिळतं. कितीही प्रयत्न केले, पाप पेरलं, पेरे कडू जिरे मागे अमृत फळे, अर्क वृक्षा केळे कैसे. ते रुचकींचे फळं सुद्धा केळासारखे दिसतात. तुम्ही जर आईबापांचा द्वेष केला, छळले, तर तुमचं सुद्धा पेरलेलं उगवेल, असं आहे. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे. आज मी पुष्कळ लोकांना म्हणजे दादा हे कधी मिटीन कोणतं की इतके लग्नाचे हाल. म्हटलं तुम्ही आतापर्यंत ते पोरींचे हाल कसे गेले, आणि ठिकाणी पैसे, आणि ठिकाणी पैसे. आता ती घेऊन जाऊन राहिले, आण जाते 8 लाख रुपये आण, नाही तर पाय तू देतोय तू. कोणत्याच समाजाची रख शिल्लक राहिली नाही. नाही तर असे काही मागायचे ना हो, ते काहीतरीच. आता म्हणतो आपण सल्ला करून घेऊ, असं आहे. आणि जास्ती गडबड केली ती पोरगी जाते 12 लाख आण, कसं पानडं पलटलं. ते उत्तर प्रदेशात तर पोरींनी माणसाला संपवून टाकले. शक्तीचा प्रयोग आहे तो एकदम. तो आमचा बेलसरे सगळ्यांना सांगतच राहतो. काळ कठीण आहे. 35 वर्षाचं पोराचं वय झालं, काय करेल बाप. म्हणून आपण जे पाप पुण्य पेरतो त्याचं फळ आपल्याला होतं. जसं शेतामध्ये बीज पेरलं की त्याला फळ येत नाही काही काही वेळा, कारण बीजामध्ये गडबड आहे. तसं आपण जर पाप पेरलं आहे तर त्याचं कितीही प्रयत्न केले तरी भाग येत नाही. पहा तुम्ही, शेतकरी पूर्वी व्यापाऱ्यांकडे माल टाकून द्यायचा, देशील दे. ज्या ज्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना फसवलं ते नंतर शिल्लक नाही राहिले.
आमच्या डोळ्यासमोर आहे की एवढा व्यापार झाला जा आणि आता ते पोरं नुसतं रिकामे आहे. कारण पेरलं गेलं. धर्मराजा जे पेराल हे तुला वाटलं ना धृतराष्ट्राच्या पक्षाला आम्ही होतो, तो वाईटच पेरत होता, कुठून चांगले दिवस येतील. बरं समजावून सांगितलं देवाने याने की ज्याला कोणाला वाचायचं असेल ते इकडे येऊन जा, तरी समजलं नाही त्यांना. कारण त्यांचं भाग्य तसं खराब होतं. सत्ता होती, प्रयत्न होते, सगळं चालू होते त्यांचे, पण यश नाही आलं. मग भाग्य कसं बदलेल आजोबा हे धर्म का विचारतोय तर कलियुगातल्या लोकांना कळण्याकरता. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडेला. 3 संत बसले महाराष्ट्रामध्ये, स्वामी, बाबा, महाराज. नावं वेगवेगळी आहे, स्वामी, बाबा, पण बाबा महाराज. कुणी बाबा म्हणतं का गजानन महाराजाला? महाराज. मुंबईचं रिझर्वेशन कायम असतात शेगावचे, आणि त्या महाराजांमुळे कचोरी प्रसिद्ध आहे. लोक गेले की खाणारच. पण म्हटलं बाबांचं महाराजांचं दर्शन घेतलं नाही, म्हणे नाही शिल्लक राहिली तर आधी खाऊन येता आणि मग दर्शनाला जाता. काही लोक बरोबर घेऊन जातात आणि मग दर्शन केल्यावर खाता. पण लक्ष कोणावर असतं? अरे ते एकदा खाल्ली आहे, घरी आणून कर, आणि गुरुवारी बाबांना नैवेद्य दाखवून चालले ना दोघेचे दोघे. बिलकुल काय तिथे खाता. ते या रोडला कोणीतरी दुसऱ्यानेच काढली कचोरी, महाराजांचं नाव लावल्यानं करणारा दुसरा त्यांनी गडबड सापडते, तेव्हा ते हसले. असं आहे. तर ही जी संगती आहे, मुलांना सांगा की गजानन महाराजची शेगावचीच कचोरी आहे, चांगलं खा. चांगलं पेरा, चांगलं जीवन तयार होईल. कोणी महाराजांच्या नावावर काही टाकावं. गेलाबाई नांदीची जिलेबी बरी आहे का भवानी मंदिराच्या नावावर टाकायची? नाही. म्हणून ते म्हणतात की प्रारब्ध आणि पुरुषार्थ काही काम नाही. संसारामध्ये प्रत्यक्ष दिसणारं शुभ कर्म त्याचं फळ सुख आहे, आणि संसारात केलेल्या पापकर्माचं फळ दुःखच आहे. म्हणून समर्थ एका ठिकाणी म्हणतात, सुख सुख म्हणता दुःख ठाकून आले, सकळ भजन गेले, चित्त दुश्चित झाले. भजन करताना जर दुःखाचं मनात आलं तर चित्त दुश्चित होतं, भजनाकडे मन लागत नाही. म्हणून तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, असं भजन झालं पाहिजे की त्याच्यामध्ये मन लागलं पाहिजे. पण आपलं मन कसं वागतं धर्मराजा? मनपूतम समाचरेत. अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा पुत्र आणि बाल हत्या करतो ब्राह्मणाची. आधम, आणि ही द्रौपदी तुझी, मारू नका त्याला, कारण तो विधवा स्त्रीचा मुलगा आहे. तिचे पोरं त्याने मारलेले आहे, कारण ती भक्त दयाळू आहे, ती भगवंताची भक्त आहे, तिच्या मनात दया धर्म आहे, ती पेरते आहे, ते समाजात उगवणार आहे. याचं पेरलेलं उगवणार नाही. ती द्रौपदी प्रत्यक्ष उदाहरण. तुझी पत्नी आहे, स्वतः दुःख सहन केलं, पुत्र दुःख, पण दुसऱ्या स्त्रीला पुत्राचं दुःख. अहो, एका आईला 1 महिन्याकरता पुत्र शोक होतो आणि 1 महिन्याने ती चालली जाते. पुत्र शोकासारखं दुःख जगात नाही, कोणालाच होऊ नये. आईला लहान मुलगा गेला असतो ना,
तो जरी एखाद दिवशी आढळला, तो जर असता ना तर घर कुठल्या कुठे गेलं असतं असं नाव काढतेच तेच, कारण तो पुत्र आहे. म्हणून श्री जन्मामध्ये पुत्र शोक हे भयानक संकट, भयानक दुःख, आणि ते कधी न जाणार आहे. गांधारी रोज दिवे लावत होती एकेका पोराच्या नावाने, पण शेवटी रावण मोठे मोठे यज्ञ करत, 1.25 लाख नाती 1.25 लाख पोती, उस रावण के घर में दिया ना बत्ती. कारण पेरलंच तसं. गत जन्माचं कर्म आणि वर्तमान स्थितीतला धर्म हे आपल्या पाठीशीच कायम करत असतं. जीवा कर्मयोगे जगी जन्म. म्हणून पुरुषार्थ तोच की सन्मानपूर्वक धर्म करा. आणि म्हणून धर्म पांडवांनी केला, धर्म चांगुनेने केला, सौभाग्य प्राप्त होतं. सौभाग्य म्हणजे काय, तर माणसाला पुत्र पती पत्नी अनुकूल असणं हे सौभाग्य आहे. घरामध्ये एकमेकाला टाकून खात नाही हे सौभाग्य आहे. एकमेकाला विचारून बाहेर जाता हे सौभाग्य. कित्येक दिवस विचारायचं आईला मी तुमच्या, म्हटलं तू आई मरेपर्यंत विचारायचं. आम्हाला काही काय शब्द आहे तुमचा, हा प्रायव्हसी, ते शब्दही आठवत नाही. ते असं आहे. ते आई गेल्यानंतर मोठ्या भाऊजाईला विचारून बाहेर पडायचं. कोणाला तरी तुम्ही प्रत्येक विचारलं ना, तिचं कर्तव्य तिच्या डोक्यात जागृत होतं. नाही ती मला विचारून गेली आहे, तिच्या पोरांकडे राहिलं पाहिजे, माझं काम आहे. म्हणजे आपण विचारलं, मी जाऊन येते, की तिचं कर्तव्य जागृत होतं. नाही विचारलं तर कर्तव्य जागृत होत नाही. शेजाऱ्याला सांगून जातो मनुष्य, पण त्याचं कर्तव्य असतं. आज्ञा घेतली की त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव होते. आणि म्हणून माणसाच्या जीवनात प्रसंग उभे राहिले की कर्तव्य आठवतं. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही.